राहता येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या शाखेचं दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि हरिभक्त पारायण रामायणाचार्य अरुणगिरीजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना सुजयदादा विखे पाटील म्हणाले की राहता शहरामध्ये आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पतसंस्थेची वाढ होत आहे। याचबरोबर जो येणारा काळ आहे तो अतिशय कठीण आहे। पाण्याचा प्रश्न कठीण बनला आहे। जोपर्यंत शेतकरी सक्षम बनत नाही तोपर्यंत पतसंस्था चालवणं अवघड आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये यशवंत पतसंस्था यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची राहता येथे नव्याने शाखा सुरू झाली आहे। काकांची आताच बोलत होतो की आज पाडव्याच्या निमित्ताने काकांना भरपूर उद्घाटन आज आहेत। अनेक ठिकाणी पतसंस्थेचे उद्घाटन आज इथं आहे, संध्याकाळी शिर्डीला एक आहे आणि आम्ही काका प्रत्येक वेळेस अनेक ठिकाणी पतसंस्थेच्या उद्घाटनालाच भेटतो। फार मोठ्या प्रमाणात पतसंस्थेची वाढ आपल्या तालुक्यामध्ये असेल परिसरामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे। पण याचबरोबर येणारा जो काळ आहे तो अतिशय अवघड आणि कठीण काळ आपल्या समोर आहे। जी काही परिस्थिती आहे, जे काही पाण्याचे प्रश्न आहेत, त्यामध्ये जोपर्यंत शेतकरी सक्षम होत नाही तोपर्यंत या पतसंस्था चालणं देखील तेवढंच अवघड आहे। या सगळ्या अडचणीच्या काळांमध्ये सामोरे जाऊन आपण ही पतसंस्था उघडली आहे। मी साईबाबांनी एवढीच प्रार्थना करतो की निश्चित आपल्याला या पतसंस्थेचा जो काही आपण त्या संकल्पनाची जी पतसंस्था सुरू केलेली आहे निश्चित आपली सगळी इच्छा पूर्ण हो। जास्तीत जास्त कर्ज वाटप झाला पाहिजे। वकिलीची जबाबदारी तुमची आहे। आम्ही जरी उद्घाटनाला आलो तर माझी कुठलीही प्रकारची जबाबदारी मी कोणाची घेत नाही। त्यामुळं आपण आपल्या जबाबदारीवर कर्ज द्यावं आणि निश्चित आमच्या परिसरामध्ये सर्वच जे आता इतक्या पतसंस्था उघडलेल्या आहेत सगळ्या अतिशय सक्षम पद्धतीने चालू आहेत। कुठल्याही प्रकारचा पुढे थकबाकी नाही किंवा गैरव्यवहार नाही। तर आमचे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व राज्यामध्ये रहिवासी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचा हप्ता देतात। त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेश सातव यांनी अधिक माहिती दिली। संस्थेच्या 5व्या शाखेच्या आज राहता येथे उद्घाटन होत आहे। या संस्थेच्या अगोदर 4 शाखा आहेत आणि 5वी शाखा आज राहत्यामध्ये सुरू होत आहे। याचे 35 कोटीच्या ठेवी आहेत आणि सीडी रेशो 60.37 आहे आणि थकबाकीचं प्रमाण जे आहे ते 4.30 आहे आणि ही संस्था दरवर्षी सभासदांना 15% लाभांश येत असते। आज आम्हाला आशा आहे की राहतामध्ये आम्ही जे प्रयत्न करीत आहोत राहत्या परिसरातले सभासद ठेवीदार हे आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं शब्द पूर्ण करतो। आमच्या यशवंत नागरी पतसंस्था जिल्हा अहमदनगर याच्या 5व्या शाखेचं आम्ही आज इथे उद्घाटन केलेलं आहे आणि उद्घाटन दिवशीच आम्ही 5 गाड्यांचं कर्ज वितरणापूर्वी 5 गाड्या वितरित केलेल्या आहेत ठेवीदारांना आणि नव्याने ही शाखा सुरू केलेली आहे। आम्हाला चांगलं सहकार्य मिळाल्याची अपेक्षा व्यक्त करतो। तसेच व्हाईस चेअरमन एकनाथराव कोकरे यांनी ग्राहकांना उद्घाटनाच्या दिवशीच 5 गाड्यांचं वितरण केल्याचंही सांगितलं। न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, एस9 मीडिया, राहता।